सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी दीपाली डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे। तर चला, आज आपल्याला नवीन डिझायनर ब्लाऊज स्टिच करायचा आहे। तर बघा, ही पैठणी साडी आहे आणि कलर कॉम्बिनेशन काहीही नाही आहे ह्या ब्लाऊजमध्ये। जसा साडीचा कलर आहे तसाच ब्लाऊज पीसचा कलर आहे आणि खूप सुंदर अशी साडी आहे। बघा, ही याची प्राइस आहे 1300 रुपये। आणि हे बघा, मी गोल आकार येते ब्लाऊजचा स्टिच करून घेतलेला आहे आणि याच्यावरती आपल्याला डिझाईन तयार करून घ्यायची आहे साडीच्या कपड्यापासून। सॉरी, ब्लाऊज पीसचाच कपडा उरलेला आहे, त्याच्यातूनच मी ब्लाऊज डिझाईन तयार करणार आहे। तर साधारणतः 3.5 इंचाची पट्टी आपल्याला रुंदीला इथे कट करून घ्यायची आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला चौकोनी आकाराचे इथे कपडा कट करून घ्यायचा डिझाईनसाठी यूज करण्यासाठी। आणि खूप सुंदर असं लुक येतं मैत्रिणींनो ह्या डिझाईनने आणि अतिशय सोप्या पद्धतीने ही डिझाईन आपण तयार करणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि ज्या ताई नवीन चॅनलवर असतील त्या ताईंनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील। तर हे बघा, अशा पद्धतीने आपण येथे पहिले अशा कळ्या तयार करून घेणार आहोत आणि नंतर त्याला परत दुमड मारून नंतर त्याची डिझाईन आपण तयार करून घेणार आहोत। खूप सुंदर अशी डिझाईन, ही नवीनच न्यू ही डिझाईन आहे, जास्त काही अवघड नाही आहे। ज्या नवीन ताई शिकणारी आहेत त्यांच्यासाठी खूप छान अशी ही डिझाईन मी योग्य पद्धतीने सांगितलेली आहे। तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि डिझाईन आवडल्यास व्हिडिओला नक्कीच कमेंट करून सांगा मैत्रिणींनो। आणि तुम्हाला अजून ब्लाऊज डिझाईन कशा आवडतील बघण्यासाठी शिकण्यासाठी तर नक्कीच कमेंट करून सांगा, त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवेन। तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला इथे कळ्या तयार करून घ्यायच्या आहे। चार फोल्ड कपडा बघा असा समोसा टाइप करून घेतलेला आहे आणि त्याला परत एक वेळेस मी फोल्ड केलेला आहे। तर पूर्ण कळ्या आपल्याला अशाच तयार करून घ्यायच्या आहेत। तर पूर्ण कळ्या आपण अशाच तयार करून घेणार आहोत। क्लिअरली तुम्हाला दिसून येत असेल बघा, थोड्याशा कळ्या कमी पडल्या तर मी इथे परत कपडा कट करून घेत आहे। आणि याला कपडा भरपूर लागतो मैत्रिणींनो, कपडा जास्त असेल तरच तुम्ही ही डिझाईन बनवू शकता। कपडा थोडा जास्त लागतो याला। आणि शेवट लुक नक्की बघा, शेवटला बघा किती छान असं लुक आपल्या ब्लाऊजला येणार आहे। तर येथे मी कट करून घेते ह्या कळ्या आणि ह्या ब्लाऊजची शिलाई पण किती घेतली मी हे तुम्हाला शेवटला सांगणारच आहे। तर तुम्हाला दाखवण्यासाठी हे 2 कळ्या मी ठेवल्या होत्या की कशा पद्धतीने ह्या फोल्ड करायच्या। तुम्ही अशा पहिले स्टिच करून नंतर सुद्धा त्याला फोल्ड करून घेऊ शकता, सोपं जाईल। आणि जो साईडचा कपडा आहे तो आता कट करून घ्यायचा। थोडे मुलं मधी करतात, थोडं इग्नोर करा ताईंनो, छोटे छोटे मुलं आहे माझे। जे कळ्याची बंद बाजू आहे ती खालच्या साईडला घ्यायची, वरच्या साईडला घ्यायची आणि जी बंद बाजू आहे ती आपल्या खालच्या साईडला घ्यायची आणि जी ओपन बाजू आहे ती वरच्या साईडला घ्यायची। अशा पद्धतीने आपल्याला कळ्या लावून घ्यायच्या आहे गळ्याला।
असेच नवीन नवीन ब्लाऊज डिझाईन मी तुमच्यासाठी एक एक व्हिडिओ घेऊन येईल. आता यूट्यूबवरती नवीन ही न्यू डिझाईन क्रिएट केलेली आहे मी. असतील अशा ब्लाऊज डिझाईन भरपूर, पण ही डिझाईन मी स्वतः क्रिएट केलेली आहे. तर बघा, पूर्ण कळ्या आपल्याला गळ्याला अशा जोडून घ्यायच्या आहे आणि आपण याच्यावरती मोत्याचा वापर करणार आहे. मण्याचा वापर करणार आहोत. तुम्ही याच्यावरती गोल्डन किंवा व्हाईट कलरचे मणी यूज करू शकता. मी याच्यावरती व्हाईट कलरचे मणी यूज करणार आहे. मला अजून एक कळी कमी पडली, त्यामुळे मी परत एक कळी इथे तयार करून घेतलेली आहे. मी तुम्हाला म्हटलं नाही का, कपडा थोडा जास्तच लागतो. कोणतंही काम आरामात घ्यायचं, फिनिशिंगमध्ये येतं. अशा डिझाईनला गडबड करून जमत नाही, घाई गडबडीत ही डिझाईन जमत नाही. कोणतीही असो, शांततेतच काम केलं तेव्हा फिनिशिंग छान येते. त्यामुळे माइंड आपला कधीही फ्रेश ठेवूनच काम करायचं मैत्रिणींनो. तर मी याला डायमंडची लेस यूज करून घेत आहे. थोडी लावायला अवघड जाते, पण लुक खूप छान येते. कलर कॉम्बिनेशन असतं तर आणखीन भारी ही डिझाईन आपली छान दिसली असते. पण हे रेड कपडा असल्यामुळे त्याच्यावरती जास्त उठून दिसत नाही आहे. कॅमेऱ्यामध्ये थोडं वेगळं दिसतं आणि असं रिअलमध्ये थोडा वेगळा कलर दिसतो याचा. तर अशी डिझाईन घातल्याच्या नंतर खूप सुंदर अशी लुक येणार आहे या डिझाईनला. तरी ते सुईत मी धागा घेतलेला आहे 4 पदरी ओवून. आणि हे बघा, ही जी कळी आहे ती वरच्या साईडला आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे अशी. हे बघा, आणि त्याच्या वरच्या टोकावरती आपल्याला एक एक मणी असा लावून घ्यायचा आहे. हे बघा, आणि धागा आपला 4 पदरी ठेवायचा, जेणेकरून आपल्याला परत टाका द्यायची गरज पडत नाही. अशी याची कळी तयार होते. आणि अलीकडल्या साईडला सुद्धा आपल्याला एक एक टाका देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून ती कळी आपली अशी पलटी पडणार नाही. मी तुम्हाला इथं लावून दाखवते, 2-4 फुलं कळ्या तयार करून दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने पलटी करायची आहे. ती जी कळी आपण तयार केलेली आहे ती, त्याची अशी कळी तयार होते. कलर जास्त डार्क असल्यामुळे एवढं दिसून येत नाही. पण तुम्ही कलर कॉम्बिनेशनच्या याने जर बनवलं तर खूप सुंदर अशी ही डिझाईन दिसते मैत्रिणींनो. मी परत तुम्हाला एका दुसऱ्या ब्लाऊजवरती ही डिझाईन तयार करून दाखवेल. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण कळ्यांना असे मणी लावून घ्यायचे आहे. आणि पूर्ण झाल्याच्या नंतर खूप छान लुक असं ह्या ब्लाऊजला आलेला आहे. आणि याची किती शिलाई घेतलेली आहे मी ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. लेस वगैरे माझी असून लेस, मणी आणि आपला वेस्टेड डिझाईनचा टाईम, तर मी याची शिलाई 300 रुपये घेतलेली आहे मैत्रिणींनो. आमच्या एरियामध्ये जास्त शिलाई नाही आहे.
तुमच्या इकडं काय शिलाई आहे नक्कीच कमेंट करून सांगा। आणि बघा फायनल लुक आपला ब्लाऊज डिझाईनचा असा आलेला आहे। तर कशी वाटली डिझाईन नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो। आणि डिझाईन आवडली तर डिझाईनच्या व्हिडिओला लाईक करा व शेअर करा। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो।